नमस्कार. दिनांक 31 मार्च. कथेचं शीर्षक आहे तेरा कबीर झक मारता है. महाराजांच्या सेवेत ठाकूरदास बुवा रमले. एकदा बुवा सेवा करीत असताना महाराजांनी धुनीतील जळके लाकूड उचलून बुवांकडे फेकले. इतर सेवेकरी म्हणाले, हा प्रसाद आहे, उगाळून लावा, कोड जाईल. बुवांनी तसे करावयास सुरुवात केली. अल्पावधीत कोड बरे झाले. आता बुवांना अनुग्रह हवा होता, पण महाराजांनी त्यांना फटकारले. आम्ही पंतोजीपणा करीत नाही. गाठला गुरु की बाटला शिष्य असा प्रकार आमच्याकडे नाही. पटत नसल्यास चालते व्हावे असे महाराजांनी स्पष्ट बजावले. बुवांनी पुढील वर्षी पुन्हा अनुग्रहाविषयी विचारले. तेव्हाही महाराजांनी निकल जा यहाँ से, जूता मारेंगे असे म्हणून झिडकारले. स्वामी रामानंदांनी कबीराला पायातली खडाव फेकून मारली होती, तसाच हा प्रकार तर नसेल असा विचार ठाकूरदास बुवांच्या मनात आला. तेव्हा पटकन महाराज म्हणाले, तेरा कबीर झक मारता है, हम कुछ परवा नहीं रखते. आणलेल्या कस्तुरीचेही विस्मरण व्हावे अशी मोठी समस्या ठाकूरदासांना सतावीत होती, ती कोडाची. म्हणून त्यांना स्वस्थ करण्यासाठी महाराजांनी धुनीतील जळके लाकूड बुवांकडे फेकले. तो प्रसाद समजून उगाळून रोज अंगास लावावा असा संकेत मिळताच बुवांनी निष्ठेने तसे केले. अल्पावधीत कोड नाहीसे होऊन बुवा खरोखरी स्वस्थ झाले व सेवेत रमले. बुवांची निष्ठा पक्की झाली. आता आपल्याला अनुग्रह मिळावा अशी त्यांची तगमग सुरू झाली. महाराजांना ते कळत होते, तरीही मोठ्या कठोर कसोट्या लावून शिष्य पारखण्याची त्यांची पद्धत होती. उगाच आला माणूस की धर त्याला आणि कर शिष्य असे सवंग प्रकार ते कधीच करत नसत. अशा प्रकारची पद्धत आजकालच्या काळात रूढ झाली आहे. सद्गुरू म्हणून मिरवण्याची जणू स्पर्धेचे आजकाल सुरू झालेली दिसते. रेडिओ टीव्हीवरून प्रचार प्रवचने, भित्तीपत्रके, फोटो, पुस्तके, पावत्या छापून प्रचार प्रसाराची रणधुमाळीच माजलेली दिसून येते. गुरुदक्षिणा गोळा करावयाच्या या साऱ्या क्लुप्त्या असतात. नाव घ्यावा असा निस्पृह निरीच्छ गुरुही नाही, तसा शिष्यही नाही. गुरुच्या गैरहजेरीत अथवा पश्चात त्या गुरुगादीचे दुकान सांभाळणारी फौजच्या फौज मात्र तयार होते. अनुग्रहासाठी प्रवेश अर्ज भरून घेण्याची ही पद्धत कोठे कोठे दिसून येते. जास्तीत जास्त लोकांचा की आपला उद्धार करायचा सर्वांचा प्रयत्न असतो. अमुक इतके शिष्य झाले असे ढोल पेटण्यासाठी महाराजांनी असले प्रकार कधीच केले नाहीत. असले प्रकार करणे म्हणजे त्यांच्या लेखी गाठ के गुरु बाट के चले अशी शाळा चालवण्यासारखे आहे. त्यात गुरु म्हणून मिरवणे म्हणजे आपण पंतोजीपणा करणे होते. व्यवहारातील जटमंगनी पटब्याह असला हा प्रकार महाराजांना साफ नामंजूर होता. ठाकूरदास बुवांनी पुन्हा अनुग्रहासाठी प्रयत्न करताच निकल जा यहाँ से, जूता मारेंगे असे फटकारून बुवांना हाकललेच. ते जितके झिटकारीत तितका बुवांचा निर्धार पक्का होत होता. आजकाल असे कोणास झिडकारले तर गेला उडत अशी भावना लोकांच्या मनात तयार होईल. ही भक्ती नव्हे, ही तर शिष्य करून घ्यावे म्हणून केलेली सक्ती झाली. असो, महाराजांनी झिडकारले याचा राग बुवांना कधीच आला नाही. उलट त्यांना वाटले, रामानंद स्वामींनी कबीराला खडावा फेकून मारली होती, तसलाच हा प्रकार तर नसेल. आपण अछूत म्हणून न शिवता स्वामीजींनी आपल्याला खडावा मारून फेकली, हा अनुग्रह झाला असे कबीरास वाटले. त्याचप्रमाणे हे झिडकारणे म्हणजे महाराजांनी आपल्यावरच कृपा केली असा ठाकूरदास बुवांचा आग्रह झाला. तोही महाराजांना कळला. ते त्या क्षणीच कडाडले. तेरा कबीर झक मारता है, हम कुछ नहीं परवा रखते. बुवांचा अंतच पहावयाचे महाराजांनी ठरवले होते आणि ठाकूरदास बुवाही तितकेच खंबीर बनत होते. शेंडी तुटो वा पारंबी तुटो अशा दृढ निश्चयाने बुवा अधिकाधिक महाराजांचा आश्रय करून होते. त्यांच्या या दृढ निश्चयाने महाराज अंतरी खूप आनंदून गेले होते. महाराजांची उपासना करू इच्छिणाऱ्यांनी म्हणूनच आपली मानसिकता आधी तपासून पाहावी. आपण किती खंबीर आहोत ते आधी पाहावे. तलवारीच्या पात्यावरून चालण्याइतके ही भक्ती उपासनेचे काम दुर्धर आहे हे विसरू नये. अर्थात यात घाबरवण्याचा उद्देश मुळीच नाही. लौकिक यश, वैभव, ऐश्वर यांच्या लोभामुळे ही उपासना सिद्ध होत नाही याची जाणीव ठेवावी इतकेच सांगावेसे वाटते. जन्मानुजन्मांच्या वासनांची पुटे आपल्या मनावर चढलेली असतात. ती काजळी खरवडून काढण्याचे काम महाराज करीत असतात.
ते काम अतिशय गरजेचे असते. जीव शुद्ध स्वच्छ झालाच पाहिजे असा त्यांचा कटाक्ष असतो. जीवाला स्वच्छ करण्याच्या प्रक्रियेत जीवाला वेदना, कष्ट, त्रास होणे कर्म प्राप्तच असते. भौतिक यश, वैभव व ऐश्वर्य यांची इच्छा करणाऱ्यांना ज्ञान व वैराग्याचा लाभ घडणार नाही हे उघड आहे. कारण भौतिक सुखामुळे फक्त देहबुद्धीच वाढत जाते, पोसली जाते. जीवाशिवाची भेट व्हावी असे वाटत असेल तर कठोर परिश्रमाला पर्याय नाही. भौतिकाची आस हळूहळू का होईना पण टाकावीच लागेल हे उपासकांनी पक्केपणे ध्यानी धरावे. भक्ती उपासना ही खाऊची गोष्ट नाही. धन्यवाद.